तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री अमित शहांच्या नेतृत्वातील बैठकीत विधिमंडळ दलाचा नेता म्हणून निवड, आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। पश्चिम बंगाल सरकारचा आज शपथविधी सोहळा कोलकात्यामधील ब्रिगेड परेड ग्राउंडवर सोहळा होणार। पंतप्रधान मोदी अमित शहांसह दिग्गज नेते उपस्थित राहणार। शपथविधीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोलकात्यात। तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेत अडचणी कायम, बहुमतासाठी थलपती विजय यांना 2 आमदारांची गरज। व्हीसीके पक्षाकडून पाठिंबा जाहीर, पण अद्याप पत्र दिलं नाही, सूत्रांची माहिती। केरळच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांना हायकमांडनं दिल्लीत बोलावलं। कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार याकडे लक्ष। प्रदेशाध्यक्षांविना आज महायुतीची समन्वय समिती स्थापन। तिन्ही पक्षात समन्वय राखण्यासाठी आता मंत्रिस्तरीय समिती। भाजपकडून बावनकुळे आणि महाजन, शिवसेनेकडून उदय सामंत आणि दादा भुसे, तर राष्ट्रवादीकडून भुजबळ आणि मुश्रीफ समन्वय समितीत। शरद पवार आज साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। आजारपणातून बरे झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच साताऱ्यात। निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात। धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कोणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। काल एमआयएम नगरसेवकाच्या घरातून केली होती अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिक पोलिसांची कारवाई। निदा खानला लपवल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेलसह आरोपी। नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल विरोधात गुन्हा दाखल, मोबाईलही जप्त। निदा खान फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात, यामागे मोठं षडयंत्र। जलील यांनाही सह आरोपी करून चौकशी व्हावी, मंत्री संजय शिरसाट यांच्यासह गोपीचंद पडळकर यांचा आरोप सिद्ध होईपर्यंत कोणीही दोषी होत नाही। निदा खानकडे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचा पर्याय। चूक नसल्यास एमआयएम निदा खानला मदत करणार, इम्तियाज जलील यांच्याकडून भूमिका स्पष्ट। मुंबईतील पायधुनीतील चौघांच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट। डोकाडिया कुटुंबियांच्या घरात सापडलेलं औषध उंदीर मारण्याचं नव्हे तर उंदीर पळवण्याचं। त्या औषधात झिंक फॉस्फाईड नसल्याची पोलीस सूत्रांची माहिती। ठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दिली माहिती। पुण्यात सीएनजीच्या दरात प्रति किलो 1.5 रुपयांची वाढ, आता प्रति किलो 92 रुपये 25 पैसे मोजावे लागणार। अमेरिका इराण युद्धाचा गॅसच्या दरावर परिणाम। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती विदारक। संभाजीनगरच्या पैठणमध्ये 1 टन कांदा विकूनही हाती 0 रुपये, उलट अडत्यालाच खिशातून दिला 1 रुपया, तर करमाळ्यात 73 पोती कांदा विकणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात केवळ 400 रुपये। नसरापूर आणि चाकण म्हाळुंगे घटनेतील अत्याचार पीडितांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत मिळणार। कोर्टाच्या आदेशानंतर मदत जाहीर, तातडीनं कागदपत्रांची पूर्तता करून मदत दिली जाणार। डोंबिवलीत बापलेकीच्या नात्याला काळीमा, नराधम बापाकडूनच पोटच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार। मानपाडा पोलिसांकडून आरोपीला अटक। प्रकरणात आईची भूमिका काय, या दिशेनं तपास सुरू। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरतीत भूमिपुत्रांसाठी आरक्षण। फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। मूळ रहिवाशांसाठी 70% जागा राखीव ठेवण्याचे आदेश, शासन निर्णय जारी। मीरा भाईंदर शासकीय जमीन प्रकरणात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार। उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे 254 एकर जमीन खासगी कंपनीच्या घशात। जमीन परत मिळवण्यासाठी सरकार कोर्टात जाणार। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।